तर साताऱ्यातील दुष्काळी माण खटाव असो किंवा फलटण, सोलापूरमधील माळशिरस असो की पंढरपूर, पावसानं तुफान बॅटिंग केली। इथल्या दुष्काळी पट्ट्यामध्ये अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला। सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं कसं धुमशान घातलं पाहूया। या पावसाने फक्त कोकणाला झोडपलं असं नाही, तर दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर साताऱ्यातही अक्षरशः धुमाकूळ घातलाय। माण तालुक्यात एक युवक बाहुबलीप्रमाणे दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करताना दिसलाय। बाणगंगा नदीच्या प्रवाहात बदल झाला आणि त्यामुळे बावळे वस्ती परिसरामध्ये दोन्ही बाजूने पुराच्या पाण्याने वेढा घातला। परिसरातील वीज वितरण कंपनीचे खांब सुद्धा कोलमडून पडले। 5 फूट रस्ता वाहून गेला। 10 एकर शेती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। 2 विहिरी आणि त्यातील मोटारी देखील वाहून गेल्यात। लोकांची शेताच्या शेतं या पुरात वाहून गेली आहेत। जनावरांचे, पशुधनाचे मोठे नुकसान या वस्तीवर झालंय। सातारा जिल्ह्यात गेले 7 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता। फलटण तालुक्यात देखील काल मोठा पाऊस पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। मोठ्या संख्येनं ग्रामस्थांचं त्याचबरोबर शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या सस्तेवाडीतील ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहोत। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेती वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं या ठिकाणचं जे डेपी असेल ते देखील वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 5 ते 6 फूट रस्ता या खाली गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। या बाजूला मोठी शेती होती, ही शेती देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहे। नुकसान 7 ते 10 एकर जमीन वाबळ्यांची वाहून गेली, भुईसपाट झाली, पिकं वाहून गेली त्यांची। 2 विहिरी त्यांच्या बुडल्या, धोमळांची एक विहीर वाहून गेली, मोटरा गेल्या 2-3 उपळेकरांच्या गेल्या आणि भीतीत किती डीपी पडला। बार्शी, वैराग परिसरात रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलंय। सोलापूर जिल्ह्यात 171.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना आता सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलंय। पंढरपुरात भीमा नदी पात्रात 3 जण अडकले होते, त्यांची देखील सुटका करण्यात आली आहे। फलटणमध्ये 163.5 मिलीमीटर पाऊस झालाय। दुधेबावी गावाशेजारी 30 नागरिक अडकले होते, त्यांना राहण्याची आणि जेवणाची सुविधा पुरवण्यात आली आहे। एनडीआरएफची एक टीम फलटणमध्ये तैनात आहे। फलटण कांबळेश्वर रस्ता पाण्याखाली गेल्याने दळणवळण पूर्णपणे ठप्प झालंय। मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच महाबळेश्वर लिंगमळा धबधब्याचं वेगळं रूपही बघायला मिळालंय। अधिकचा पाऊस आज मला वाटते पश्चिम महाराष्ट्रात सातारा असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बारामती असेल, या सगळ्या भागातून आज मुंबई परिसरामध्ये पण खूप मोठा पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडण्यानं जनजीवन थोडंसं विस्कळीत झालेलं आहे। नद्या भरून वाहत आहेत। काही ठिकाणी अडचणी होत्या, त्या अडचणीच्या ठिकाणी प्रशासन युद्धपातळीवर काम करते। प्रशासनाला 24 तास अलर्ट राहून जी नदीकाठची गावं आहेत, ज्या ठिकाणी संपर्क तुटण्यासारखी परिस्थिती, अशा ठिकाणची काही लोक आहेत, वस्ती आहेत, यांना योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सोलापुरातील नातेपुते ते बारामती रस्त्यावरील कुर्भावीत वाहतूक बंद करावी लागली आहे। नीरा नदीचं पाणी पुलावर आल्याने कुर्भावीतील नागरिकांना एनडीआरएफच्या टीमने सुरक्षित बाहेर काढलंय। भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर पाण्याचं अकराळ विकराळ रूप पाहायला मिळालंय। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय। चंद्रभागा वाळवंटातील मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत। भाविकांनी स्नानासाठी पात्रात उतरू नये असं आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आलंय। अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावात सखल भागात पाणी शिरलंय। अकलूजमध्ये पावसानं थैमान घातलंय, तर अकलाई मंदिरात देखील पाणी शिरलं। पाण्याच्या थेंबासाठी तरसणारी अनेक गावं सोलापूर आणि साताऱ्यात आहेत।
या 24 ते 36 तासात त्यांना भर उन्हाळ्यात पावसाच्या लहरीचं एक वेगळं रूप पाहायला मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.